आपण बघत होतो, आपण काही एक्झाम्पल बघितले होते एक्सरसाइज मधले आणि त्याच्यानंतर आपल्याला आज ऍप्लिकेशन्स ऑफ पायथागोरस थिअरम ते आपल्याला हा पॉइंट आपल्याला बघायचा आहे. ठीक आहे, तर मी आता तुम्हाला तुमच्या टेक्स्टबुकची स्क्रीन जी आहे ती शेअर करते. जस्ट अ मिनिट. आता माईक ऑफ करा, आता माईक चालू आहे त्यांनी. भगवान माईक ऑफ कर. ऑन आहे मॅम. ओके, मला सांगा पायथागोरस थिअरम म्हणजे काय आपण बघितला? कोण सांगेल? हँड रेज करा. भगवान तुझा माईक ऑफ कर. ओके, पायथागोरस थिअरम स्नेहल गायकवाड तू सांग. कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. ओके, आणि आता ऍप्लिकेशन्स ऑफ पायथागोरस थिअरम म्हणजे काय असतं रे? ऍप्लिकेशन्स म्हणजे काय असतात? मॅम म्हणजे या थिअरमचा उपयोग एखाद्या गणितात करायचा आहे. येस, ऍब्सोल्युटली करेक्ट. तर तुम्हाला काय वाटतं पायथागोरस थिअरमचा वापर कुठे होत असेल रे? मॅम ज्या ठिकाणी काटकोन त्रिकोण असतो त्या ठिकाणी. ओके, फॉर एक्झाम्पल जसं की एक आपण त्रिकोण घेतलाय, त्याला ABC नाव दिलंय आणि बी जो कोण आहे तो 90 अंशाचा आहे, तर तिथे आपण आणि आपल्याला जर पाया दिला असेल आणि उंची दिलेली असेल आणि आपल्याला कर्ण काढायचं असेल तर आपण तेव्हा तिथे 90 अंशाचा कोन झाले असल्यामुळे तिथे काटकोन त्रिकोण पायथागोरसचा थेरम वापरू शकतो. ओके, हे तर करेक्ट सांगितलं तू की पायथागोरस थिअरम म्हणजे नक्की काय असतो. पण डे टू डे लाईफ मध्ये मी लास्ट टाइम पण हा क्वेश्चन विचारला होता की तुमच्या रोजच्या दैनंदिन आयुष्यात तुम्ही कुठं वापरता किंवा तुम्ही कुठं बघता की इथे पायथागोरस थिअरमचा वापर होऊ शकतो? असं कुठं वाटतंय तुम्हाला? तुम्ही नुसतं मॅथ्स शिकताय म्हणजे जे टेक्स्टबुक मध्ये आता जे तुम्ही शिकताय पायथागोरस थिअरम, पण त्याचा कुठं उपयोग होताना पाहिलंय का रे तुम्ही? हो मॅम, जर आपण एखाद्या कोपऱ्यावरून बघितलं एखाद्या झाडाची सावली पडली ते मोजण्यासाठी होतो पायथागोरस थिअरमचा उपयोग. येस, ऍब्सोल्युटली करेक्ट. अजून एखादं एक्झाम्पल? मॅम मॅम बिल्डिंग पासून शिडी किती लांब आहे ते पाहण्यासाठी सुद्धा. काय काय? बिल्डिंग पासून एक शिडी म्हणजे लॅडर किती लांब आहे ते पाहण्यासाठी. ओके, किंवा एखादी लॅडर जर तुम्ही तुमच्या वॉलच्या अगेन्स्ट अशी तिरकी उभी केली आहे, ठीक आहे, तर ती वॉल जी आहे ती परपेंडिक्युलर आहे तुमच्या ग्राउंडला. येस और नो? येस. ओके, आणि जी काही तुमची लॅडर आहे ती येणार स्लांट लाईन म्हणजेच तुमची तिरकी लाईन म्हणजे हायपोटेन्यूज लाईन. हा, सेमी के भगवान तुला कोणत्या क्लासमध्ये जॉईन व्हायचंय? भगवान खैरनाथ, कुठल्या क्लासमध्ये जॉईन व्हायचंय तुला? तू फर्स्ट टाइम आलाय का क्लासमध्ये? हो मॅम. ओके, तुझा माईक ऑफ ठेवायचा. हा मॅथ्सचा क्लास आहे 10th स्टँडर्डचा पार्ट 2. ओके ओके ओके. तर हा स्नेहल, आणि तू हँड रेज केलंयस का? काही बोलायचंय स्नेहल? सॉरी मॅम. ओके, तर मी काय सांगत होती एक्झाम्पल म्हणजे तुम्ही एखादी लॅडर म्हणजेच एखादी शिडी जर एखाद्या वॉलला अशी उभी केली तर ती काय होणार? तुमचा हायपोटेनियस होणार आणि तुमचं जे ग्राउंड आहे ते येणार बेस आणि तुमची जी वॉल आहे ती येणार परपेंडिक्युलर म्हणजेच उंची येणार. मग ज्यावेळी जर तुम्हाला तुमच्या भिंतीची उंची माहितीये, ती लॅडर कुठल्या जागेपासून
तुमच्या भिंतीपर्यंत किती अंतर आहे हे जर माहित असेल तर तुम्ही त्या लॅडरची लांबी पण शोधू शकता. ओके, अशा प्रकारचे काही उदाहरणं आहेत. किंवा तुम्ही एखाद्या बिल्डिंगच्या थोडं साईडला उभं राहिलाय, म्हणजे तुम्हाला तुमच्या बिल्डिंग पासून तुमचं अंतर माहितीये, बिल्डिंगची जी हाईट आहे ती माहितीये, मग तुम्ही आणि बिल्डिंगच्या सगळ्यात वरचं टोक यातलं डिस्टन्स किती आहे हे सुद्धा तुम्ही शोधू शकता पायथागोरस थेरम वापरून. येस येस. आता Yes, तुम्ही ma'am. अजून एखादी एक्झाम्पल सांगा. मी 2 एक्झाम्पल सांगितले. आता तुम्हाला कुठले आठवतायत का अजून? बिल्डिंगची उंची पण मोजण्यासाठी होऊ शकतो ह्याचा उपयोग. उंची मोजण्यासाठी. हा, अजून? झाडाची उंची मोजण्यासाठी. येस, तेही होऊ शकतं. आणि जे तुमचे बिल्डिंग असतात ना, म्हणजे बिल्डिंगचे जे कन्स्ट्रक्शन्स असतात त्यामध्ये जे बीम असतात, काही परपेंडिक्युलर असतात बीम, त्यानंतर एखादे वॉल असेल किंवा ज्या कन्स्ट्रक्शन आहे बिल्डिंगचं जे तुमचं कन्स्ट्रक्शन होत असतं त्यामध्ये सुद्धा पायथागोरसचा वापर केला जातो. येस मॅम, पाया मोजण्यासाठी पण केला जात असेल. येस 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 येस. ओके, तर तुम्हाला कळालं ऍप्लिकेशन म्हणजे काय, पायथागोरस थिअरमचा तुम्ही कुठे कुठे वापर करता आणि तो वापर करून तुम्ही एखादा एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता का, तर हे आपल्याला बघायचंय. ठीक आहे, तर पहिला बेसिक थिअरम तर तुम्हाला माहिती आहे, इट इज हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. ओके, येस और नो? Yes, ma'am. ओके, आता इथे काय दिले बघा, इन पायथागोरस थिअरम द रिलेशन बिटवीन हायपोटेनियस अँड साइड्स मेकिंग राईट अँगल, that is relation between side opposite to right angle and the remaining two sides is given. That we already know that hypotenuse square is equal to remaining two sides squares addition. तर हे एक रिलेशन झालं. आता अजून एक रिलेशन त्यांनी दिले, कोणतं बघा, इथे सेकंड पॅरामध्ये दिले, इन अ ट्रायंगल म्हणजे एखाद्या त्रिकोणामध्ये रिलेशन बिटवीन द साइड अपोजिट टू अक्यूट अँगल. म्हणजे जर एखादा सिंपल ट्रायंगल आहे त्यामध्ये एक अक्यूट अँगल दिलाय, तर त्या अक्यूट अँगलच्या विरुद्ध साइड म्हणजे अपोजिट साइड आणि रिमेनिंग टू साइड्स म्हणजे ती अपोजिट साइड आणि रिमेनिंग टू साइड्स अँड द रिलेशन ऑफ द साइड अपोजिट टू ऑब्ट्यूस अँगल with the remaining two sides can be determined with the help of Pythagoras theorem. म्हणजे आता आपल्याला नेक्स्ट जो पार्ट आहे तो काय शिकायचा आहे की एखादा जर अक्यूट अँगल ट्रायंगल असेल, अक्यूट म्हणजे काय, लघुकोन त्रिकोण, ठीक आहे, ज्यामध्ये कोन जे आहे ते 90 अंशापेक्षा कमी असतात, अशा त्रिकोणामध्ये त्या मॅम तुमची स्क्रीन दिसत नाही. स्क्रीन दिसत नाही? जस्ट अ मिनिट, आय विल सी. एक मिनिट, पुन्हा एकदा शेअर करते. असं का होतंय, मी स्क्रीन शेअर केली होती. मॅम दिसते नंतर बंद होते, दिसते बंद होते, असं होतंय. मॅम ओके, मॅम सारखं तसं होतंय, काल पण मला स्क्रीन दिसली नाही. म्हणजे माझ्याच क्लासला होतं की इतर क्लासला पण होतंय? नाही मॅम, दुसऱ्या क्लासला पण होतं तसं. अच्छा, मग रेंजचा काहीतरी इश्यू असेल. आता दिसते का बघा? नाही मॅम, मला नाही दिसत आहे. दिसते मॅम, दिसत आहे नाही काहीतरी. मॅम दिसत आम्हाला. हा, नाही मग दिसत. तुमच्या इथे बेटा नेटवर्क इश्यू असेल, कारण मला सुद्धा दिसतीये स्क्रीन. कारण मी 2 अकाउंट वरून जॉईन झाली ना, तर मला दिसतीये स्क्रीन व्यवस्थित. एकदा तुम्ही जिथे तुम्हाला रेंज असेल ना व्यवस्थित तिथे बसा. बाकीच्यांना दिसतीये का रे? हो, येस मॅम, ओके, दिसते. ओके, दिसते फाईन. मॅम. जर कोणालाच नाही दिसली तर मला पुन्हा एकदा सांगा, ठीक आहे? तर आता या मॅम तुम्ही शेअर केली ना, दिसते आणि नंतर मग थोड्या वेळानं दिसते, काही वेळानं दिसत नाही. बरं, असं झालं तर पुन्हा एकदा सांग मला, ठीक आहे? मॅम आता तसंच व्हायलंय, म्हणजे तुम्ही आता ही झाली ना स्क्रीन, आता दिसते नंतर थोड्या वेळानं दिसत नाही. आता सगळ्यांनाच हा प्रॉब्लेम येतोय की फक्त तुला येतोय? मॅम काल सानी आला, मला तसं होत होतं. ओके, बाकीच्यांनी मला सांगा, तुम्हाला सगळ्यांना दिसतीये का रे स्क्रीन? येस मॅम, दिसते. क्लिअर दिसते मॅम. दिसते.
ओके, संदीप, स्नेहल, देन तेजस दिसतीये तुम्हाला सगळ्यांना? हो दिसते. यस मॅम दिसते. ओके, मग नक्कीच मोक्षदा, तुझा सानियाचा काहीतरी नेटवर्क इश्यू असेल. तुम्ही थोडा रेंज जिथे असेल तिथे जाऊन बसा. ओके, ठीक आहे. ओके मॅम. कंटिन्यू करूया आपण. हा, आता काय आपल्याला शिकायचंय की ज्यावेळी अक्यूट अँगल ट्रायंगल असतो म्हणजे लघुकोन त्रिकोण असतो, त्यावेळी समजा मी हा लघुकोन त्रिकोण घेतला, कुठला? हा अँगल सी. तर याच्या अपोजिट साइड म्हणजे ए बी या बाजूचं इतर दोन बाजूंशी काय रिलेशन आहे ते आपल्याला पायथागोरस थेरमचा वापर करून शिकायचंय. तर आता पहिल्यांदा आपण लघुकोन त्रिकोणाचं बघू, त्याच्यानंतर विशाल कोन त्रिकोणाचं बघू आणि त्यानंतर अजून एक थिअरम आहे तो सुद्धा आपल्याला बघायचा. ठीक आहे, तर पहिला आता इथे जो एक्झाम्पल दिले ते आपल्याला बघायचंय. मी ब्ल्यू लाईन मध्ये तुम्हाला एक्झाम्पल दाखवते. इन ट्रायंगल एबीसी, angle C is an acute angle, segment AD perpendicular to segment BC, and you have to prove that AB square is equal to BC square plus AC square minus 2BC multiplied by DC. That is your proof. ओके, तुम्हाला ते प्रूव्ह करायचे. काय प्रूव्ह करायचे? AB ही जी बाजू आहे म्हणजे C हा अक्यूट अँगल आहे, अक्यूट अँगल दिलाय, त्याच्या विरुद्ध बाजू ही AB बाजू आहे. AB चा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका आहे, पण त्याच्या पुढे अजून एक स्टेटमेंट काय दिलंय? -2BC मल्टिप्लाय बाय BC. तर हे आता पायथागोरस मध्ये फक्त आपण काय बघितलं? हायपोटेनिसचा वर्ग बरोबर इतर दोन वर्गांच्या बाजूंच्या वर्गांची बेरीज. पण इथे ते देऊन त्याच्या पुढे एक स्टेटमेंट वाढलंय, ते आहे -2BC मल्टिप्लाय बाय DC. तर हे आपल्याला नवीन आहे. ओके, तर आता कसं ते प्रूव्ह करायचंय? तर ते पायथागोरस थिअरम नुसार प्रूव्ह करायचे. तर आता तुम्ही म्हणाल यामध्ये कोणता पायथागोरस थिअरम आला? आता यामध्ये त्यांनी काय दिले बघा, सेगमेंट एडी, हा जो सेगमेंट एडी आहे तो परपेंडिक्युलर दिलाय बीसी ला. म्हणजे एडी ही काय झाली रे? एडी ला आपण काय म्हणू शकतो? कोण सांगेल? मॅम स्क्रीन दिसत नाही, काय समजत नाही. अरे बापरे, बाकी सगळ्यांना नाही दिसत आहे? मॅम 2 दिवस झाला असंच होईल मला. आधी दिसत होती स्क्रीन पण आता प्रॉब्लेम यायलाय. मोक्षता सोडून बाकी सगळ्यांना दिसतीये का रे? यस हाँ, मॅम. मुझे तो आपकी स्क्रीन दिख रही है बच्चों. आपके ना नेटवर्क इशू होगी इसलिए आपको दिख नहीं रहा. एक बार लीव करके दोबारा से ज्वाइन करो. मैम आपकी स्क्रीन दिख रही है. हाँ, तो मुझे भी डाउट आ रहा है अभी सच में उनको समझ में आ रहा है या नहीं. हाँ ओके. बच्चों एक बार ना जिस चीज को दिख नहीं रहा वो लीव करे, दोबारा से ज्वाइन करो. हाँ, रिजॉइन करो. ठीक आहे. मोक्षदा, जिथे रेंज असेल तिथं थोडं बसून बघ बेटा. ठीक आहे. यस मॅम. ओके, तर मी आता प्रश्न काय विचारला तुम्हाला की आता सेगमेंट एडी जो आहे तो परपेंडिक्युलर आहे बीसी ला. ठीक आहे, तर सेगमेंट एडी याला आपण काय म्हणतो? सेगमेंट एडी जो आहे त्रिकोणामध्ये ट्रायंगल एबीसी, व्हॉट वी आर कॉलिंग दॅट सेगमेंट एडी? हँड रेज करा ज्यांना माहितीये त्यांना. आपण हा पार्ट ऑलरेडी शिकलेलो आहोत. त्याला काय म्हणायचं त्या सेगमेंटला? सगळे विसरला का? विवेक चव्हाण, हा तू बोल. मॅम क्वेश्चन रिपीट करा. मीडियन म्हणतात. मेडियन नाही, अजून काहीतरी विचार करा. अजून आपण एक पार्ट शिकलो होतो, मेडियनच्या सोबत एक पार्ट शिकलो होतो बघा वरच्या चॅप्टर मध्ये, याच्या आधीच्या चॅप्टर मध्ये. काय म्हणतात सांगा एकदा. काय म्हणतात? मीडियन काय म्हणतात? अरे पुन्हा मी मराठीत सांगते, जर इंग्लिश मध्ये समजत नसेल तर. एखाद्या त्रिकोणामध्ये त्रिकोणाच्या एका शिरोबिंदूतून समोरच्या बाजूवर जर लंब टाकला तर त्याला आपण काय म्हणतो?
आता तुम्ही शिरोलंब काय? शिरोलंब येस, ऍब्सोल्युटली करेक्ट. शिरोलंब म्हणजेच इंग्लिशमध्ये काय म्हणतात आता सांगा बघू इंग्लिशमध्ये. अरे पूर्ण चॅप्टर बघितलेला आपण. अल्टिट्यूड, इजंट इट? अल्टिट्यूड म्हणतात ना. येस और नो? येस और नो? सानिया? येस मॅम. ओके. मग आता आपल्याला त्रिकोणामध्ये एडी ही अल्टिट्यूड आहे, म्हणजेच तिथे 90 डिग्री आहे. म्हणजे तुम्ही कुठेतरी पायथागोरस थेरमचा वापर करू शकता. ओके, कारण तुम्हाला तो ऑलरेडी दिलेला आहे स्टेटमेंट मध्ये. आता इथे आपल्याला प्रूव्ह करण्यासाठी आपण काय केलं की या बाजूला आपण नाव दिलं सी, या बाजूला नाव दिलंय बी, आणि या पूर्ण बी टू सी हे जे अंतर आहे त्याला आपण कन्सिडर केलेलं आहे ए. बी टू सी याला काय कन्सिडर केलं? ए. पूर्ण बीसी हा जो पाया आहे त्याला ए कन्सिडर केला, आणि डीसी जो छोटा हा इकडचा पार्ट आहे त्याला एक्स कन्सिडर केलाय. मग जर पूर्ण बीसी ए असेल आणि हा छोटा पार्ट एक्स असेल तर हा पार्ट आपण कसा शोधणार? पूर्ण जी पायाची लांबी आहे त्याच्यातून एक्स मायनस करणार. मग पूर्ण बीसी किती आहे? ए. मग जो बीडी आहे तो आपल्याला इथे मिळणार आहे ए मायनस एक्स. हे समजलं? ए मायनस एक्स कसं आलं? येस मॅम समजलं. ओके. आता आपल्याला काय करायचंय, इथे राईट अँगल आहे म्हणजे हा जो त्रिकोण आहे ए बी डी याला पायथागोरसचं प्रमेय वापरायचं. इथे काय होणार मग? ए बी ही हायपोटेनियस झाली, ए डी ही उंची झाली आणि बी डी हा पाया झाला. मग आपण स्टेटमेंट काय लिहिणार? ए बी स्क्वेअर इज इक्वल टू बी डी स्क्वेअर प्लस ए डी स्क्वेअर. म्हणजेच काय? पुन्हा त्याची जी व्हॅल्यू आहे ती रिप्लेस करायची. AB square means C square. So here it is given that C square is equal to, then BD is what? A minus X. So A minus X whole bracket square. A minus X चा पूर्ण स्क्वेअर करावा लागेल कारण तो BD आहे. त्याच्यानंतर जी AD आहे त्याला आपण P नाव दिले, म्हणजे ब्रॅकेट मध्ये इथे काय येईल रे? इथे जो बॉक्स दिलाय इथे काय येणार? पी स्क्वेअर. ऍब्सोल्युटली करेक्ट, पी स्क्वेअर येणार. म्हणजे इथे तुम्ही पी स्क्वेअर लिहिणार. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेपला यांनी काय केलंय? ए मायनस एक्सचा जो ब्रॅकेटचा वर्ग आहे त्याला एक्सपांड केलंय. इथे बघा एक्सपांड केले म्हणजे काय? त्याचं फॉर्म्युला लिहिलाय. काय असतो फॉर्म्युला? ए मायनस बी या पूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर याचं फॉर्म्युला काय आहे? हे पण आपण एक्सपान्शन फॉर्म्युला मध्ये बघितलंय. ए मायनस बी याचा वर्ग आपण लिहितो ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. मग इथे काय केलंय? ए चा वर्ग आहे असा लिहिला, मायनस 2ax म्हणजे या दोन टर्मला 2 ने गुणाकार करतो आपण आणि इथे चिन्ह असतं मायनस. त्याच्यानंतर हा जो मायनस एक्स आहे त्याचा वर्ग येणार प्लस एक्स स्क्वेअर, आणि पुन्हा या ब्रॅकेट मध्ये काय येणार आहे? बॉक्स मध्ये पी स्क्वेअर. येस, पी स्क्वेअर येणार. व्हेरी गुड, पी स्क्वेअर येणार इथे. आता इथपर्यंत आपलं स्टेटमेंट नंबर 1 झालं. आपण याला इक्वेशन नंबर 1 द्यायचं. त्याच्यानंतर आता इकडचा ट्रायंगल घ्यायचा, या साइडचा जी अल्टिट्यूड आहे त्याच्या या साइडचा, म्हणजे कोणता त्रिकोणाला? ए डी सी. यामध्ये आपण काय करणार? AC चा वर्ग बरोबर AD वर्ग प्लस DC वर्ग. म्हणजे अगेन वी आर युजिंग Pythagoras theorem. So here AC will be the hypotenuse, DC is base and AD is height. So what we are going to write? That AC means that is B, small b letter, B square is equal to P square plus what will come in this box? X square. Yes, very correct. X square will be here and then we are shifting that number. See here P square. So P square चा जर आन्सर आपल्याला हवा असेल तर आपण काय करणार? ही जी व्हॅल्यू आहे ती या बाजूला शिफ्ट करणार. ठीक आहे. मग यांनी काय इक्वेशन केलंय? P square is equal to हा जो आहे B square मायनस इथे आपण X square लिहिला होता, म्हणजे इथे येणार X square. हे झालं स्टेटमेंट नंबर 2. म्हणजे आपल्याला 2 स्टेटमेंट मिळाले.
इथलं एक स्टेटमेंट मिळालं आणि हे एक स्टेटमेंट, म्हणजे C चा वर्ग याचं एक स्टेटमेंट, P चा वर्ग याचं एक स्टेटमेंट. आता फ्रॉम इक्वेशन 1 and 2 याची जी व्हॅल्यू आहे पी स्क्वेअर, इथे पण पी स्क्वेअर येत होती. एक मिनिट, मी तुम्हाला काय करते, स्क्रीनवर ते लिहून दाखवते. जस्ट अ मिनिट, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मॅम इथे येणार आपलं पी स्क्वेअर. इथे मी लिहून दाखवते पी स्क्वेअर. हा कोणाला काय बोलायचं होतं, इथे पण येणार पी स्क्वेअर. पी स्क्वेअर हा, आणि इथे येणार हे बघा, इथला बी एक्स स्क्वेअर. वर्ग हा, इथे येणार एक्स वर्ग आणि इथे पण येणार एक्स चा एक्स वर्ग. वर्ग. येस. आता यांनी काय केलं, सबस्टिट्यूटिंग व्हॅल्यू ऑफ पी स्क्वेअर, म्हणजे ही जी पी ची व्हॅल्यू आहे, ही समोर जी दिली आहे ती इक्वेशन 2, ही व्हॅल्यू त्यांनी या इक्वेशन मध्ये टाकली. कोणतं इक्वेशन, इक्वेशन नंबर 1. तर इथे जो बॉक्स आहे ना पी स्क्वेअर, त्या पी स्क्वेअरच्या जागी बी स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर लिहायचं. मी इथे सॉल्व्ह करून दाखवते बघा. सी स्क्वेअर इथे दिसतंय का सगळ्यांना? येस मॅम. सी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस 2a x देन प्लस एक्स स्क्वेअर. आता ज्या पी स्क्वेअरची व्हॅल्यू आहे ही, ती आपण लिहिणार आहोत बी स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. बी स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आता तुम्हाला माहितीये इथे प्लस एक्स स्क्वेअर आहे, इथे मायनस एक्स स्क्वेअर आहे. इट विल गेट कॅन्सल, दोन्ही कट होणार. ठीक आहे. आन्सर काय उरणार आहे आपल्याला, सी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आणि दिस इज मायनस ए एक्स. ओके. हा, म्हणजे आता ए एक्स काय आहे बघा, 2 टाइम्स मायनस ए एक्स. ते आता मी तुम्हाला पुन्हा एकदा तिकडची स्क्रीन शेअर करून दाखवते. ओके. इथे आता त्यांनी काय दिलं, जेव्हा आपण व्हॅल्यू पुट करतो, इथे आपला एक्स स्क्वेअर कॅन्सल झाला आणि काय उरलाय 2ax. मग ax हा काय आहे, ए म्हणजे आपला पूर्ण बीसी होता. पूर्ण बीसी ला आपण ए नाव दिलं होतं आणि हा एक्स म्हणजे डीसी, छोटा पार्ट हा वाला इकडचा राईट हँड साइडचा. म्हणजे आता सी ची ओरिजिनल व्हॅल्यू जर आपण लिहिली तर ती आहे ए बी स्क्वेअर. त्याच्यानंतर हा जो ए आहे तो म्हणजे पूर्ण बीसी, मग इथे येणार बीसी स्क्वेअर. बी स्क्वेअरचं नाव होतं एसी स्क्वेअर आणि पुन्हा इथे आपण जे काही नाव दिलं होतं ए एक्स, त्याची व्हॅल्यू आपण इथे लिहिली बीसी मल्टिप्लाय बाय डीसी आणि 2 जसं आहे तसं लिहिलं. म्हणजे by using Pythagoras theorem we again proved the relation between acute angles opposite side and the remaining two sides. Understood? मॅम. सगळ्यांना समजलं का? येस मॅम. Sure? येस मॅम. ओके. आज मला असं वाटतंय सगळ्यांच्याच रेंजचा प्रॉब्लेम आहे का, आवाज तुमचे येत नाहीयेत आज, नेहमी सारखे आन्सर नाही देते तुम्ही. काय मॅम झालंय? आता दिसते स्क्रीन, माझ्या पप्पाच्या फोनवरून जॉईन झाले. हा, व्हेरी गुड. आता मध्ये मध्ये स्क्रीनला दिसते. तुझ्या आवाजावरूनच कळते की नेटवर्क इश्यू असेल तिथे नक्कीच. येस येस. हा भगवान बोल. मुझे स्क्रीन नहीं दिख रही मैम. हाँ, नेटवर्क इश्यू आहे बेटा. ठीक आहे. मॅम काल पण तसंच होत होतं, काल दिसतच नव्हती स्क्रीन. ओके. मॅम पाऊस चालू आहे गावाकडे, त्याच्यामुळे नेटवर्कचा इश्यू असेल. हा, मे बी होऊ शकतं. ओके फाईन. तर जेवढं तुम्हाला ऐकायला येतं ना, जेव्हा कधी तुम्हाला रेंजचा इश्यू असेल त्यावेळी फक्त ऐकून घ्या आणि तुमच्याकडे टेक्स्टबुक तर ऑलरेडी असतं. जे मी सांगते ते टेक्स्टबुकशी व्हॅरी करा की कोणती फिगर मॅम एक्सप्लेन करतायत, देन यू विल गेट दॅट. ओके. येस मॅम.
Yes, absolutely. Now we are going to see the next proof that is related to obtuse angle triangle. ऑब्ट्यूज अँगल म्हणजे विशाल कोन त्रिकोण, ज्यामध्ये एक कोणता तरी कोन असा असतो की जो 90 डिग्री पेक्षा जास्त असतो, पण पूर्ण त्रिकोणाच्या अंतरकोनाची बेरीज ही 180 डिग्रीज असते. यू नो दॅट प्रॉपर्टी, दॅट इज अँगल सम प्रॉपर्टी ऑफ अ ट्रायंगल. एव्हरी टाइम triangles internal angles addition will be 180 degree. Okay, so एक अँगल आपला मोर दॅन 90 आहे आणि बाकीचे जे दोन आहेत ते अक्यूट अँगल आहेत. ठीक आहे, तर आता हा जो त्रिकोण दिलाय ए बी सी, बघा ए बी सी, इथे स्क्रीनवर मी तुम्हाला दाखवते ॲरोनी. ए बी सी या त्रिकोणामध्ये ए सी बी म्हणजे हा जो इथे झालेला कोन आहे तो ऑब्ट्यूस अँगल दिलाय. आणि त्यानंतर एक इन्फॉर्मेशन दिली, काय दिली बघा, इथे सेम वरच्या थिअरम मध्ये होती तशीच दिली. सेगमेंट एडी म्हणजे ए या शिरोबिंदूतून समोरच्या बाजूला एक लंब काढलाय, पण तो त्रिकोणाच्या बाहेर जातो. तो आपण हे पण शिकलो होतो की जेव्हा अल्टिट्यूड आपण ड्रॉ करतो, ज्यावेळी विशालकोन त्रिकोण असतो त्यावेळी विशालकोन त्रिकोणाची एक तरी जी अल्टिट्यूड असते ती त्रिकोणाच्या बाह्य भागात मिळते. ठीक आहे, सगळ्याच अंतर भागात मिळतील असं नाही, त्रिकोणाच्या त्या अँगलवर डिपेंड आहे. तर इथे ए डी दॅट इज परपेंडिक्युलर टू सेगमेंट बी सी, बी सी जर एक्सटेंड केला तर त्याला तो परपेंडिक्युलर आहे. मीन्स एडी इज अगेन वी कॅन से दॅट इज अ अल्टिट्यूड. So now we got that angle which is 90 degree. So definitely we can use Pythagoras theorem here. So see what we have to prove now. काय प्रूव्ह करायचंय आपल्याला? AB स्क्वेअर म्हणजे या ऑब्ट्यूस अँगलच्या विरुद्ध बाजू म्हणजे AB, जसं पहिल्यामध्ये होतं अक्यूट अँगलच्या समोरची बाजू, इथे आहे ऑब्ट्यूस अँगलच्या समोरची बाजू. मग AB बाजू आहे, मग AB चा स्क्वेअर हा बीसी स्क्वेअर, बीसी म्हणजे हा पाया, बीसी स्क्वेअर प्लस एसी स्क्वेअर म्हणजे इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका तर आहेच, पण पुढे ऍड काय होतं यामध्ये, +2BC मल्टिप्लाय बाय CD. फक्त हे जे आहे ते नवीन आहे आपल्याला, ते आपल्याला प्रूव्ह करायचंय. तर हे पण सेम वरती आपण जसं सॉल्व्ह केलं तसंच आहे, एकदम इझी आहे. बघा आपल्याला इथे पायथागोरस थिअरम वापरावा लागेल. म्हणजे कुठे आधी काय करायचं, नावं द्यायची. म्हणजे जसं की AB ला इथे नाव दिलंय C, AD ला नाव दिलं P. तुम्ही कोणतंही लेटर वापरू शकता. इट इज नॉट कंपल्सरी दॅट whichever letters used here that you have to use the same. You can use another letter also. Okay, so here we are going to use Pythagoras theorem. तर पहिल्यांदा आपल्याला कन्सिडर करायचं आहे ए डी बी म्हणजे मोठा काटकोन त्रिकोण ए डी बी. आता यामध्ये हायपोटेनियस कोणता येईल रे, कोण सांगेल? हँड रेज करा. हायपोटेनियस कोणता आहे यामध्ये? AB. येस, AB. म्हणजे स्टेटमेंट काय येईल आपलं आता, AB स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर प्लस DB स्क्वेअर. करेक्ट और रॉंग? येस और नो? येस मॅम. Yes, ma'am. ओके, मग आता AB ला आपण एक व्हॅल्यू दिली आहे C, म्हणजे AB च्या जागी आपण C पुट करणार आणि BC जो आहे BC प्लस DC म्हणजेच तो पूर्ण BD झाला. मग याला आपण काय नाव दिले, A आणि X. म्हणजे हे BD स्क्वेअर लिहिताना आपण काय लिहिणार, A प्लस X होल ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, मग सेम इथे आपण लिहिलेला आहे A प्लस X होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस हा जो AD आहे म्हणजे उंची ती P स्क्वेअर आहे, म्हणजे इथे आपण लिहिलं P स्क्वेअर. आता पुन्हा सेम पहिल्यासारखी प्रोसेस, याचा जो फॉर्म्युला असतो तो म्हणजे एक्सपांड करायचा, a चा वर्ग प्लस 2ax प्लस x स्क्वेअर प्लस p स्क्वेअर. मग याला आपण द्यायचं इक्वेशन नंबर 1, कारण आपण मोठा त्रिकोण घेतला आणि पायथागोरस थेरमचा वापर करून एक स्टेटमेंट शोधलं. आता आपल्याला छोटा त्रिकोण घ्यायचा म्हणजे कोणता, ADC. ADC. येस, ADC मध्ये आता B स्क्वेअर इज इक्वल टू P स्क्वेअर प्लस X स्क्वेअर. येस और नो?
येस मॅम. हे बघा इथे जसं दिले बी स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस पी स्क्वेअर. आता पुन्हा आपण जसा पहिल्या थिअरम मध्ये घेतलं पी स्क्वेअरची व्हॅल्यू ही जी आहे बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर ती फक्त इथे पुट केली. या पी स्क्वेअरच्या जागी आपण काय पुट केली व्हॅल्यू पी स्क्वेअर बी स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. मग Yes, जो ma'am. एक्स स्क्वेअर आहे तो पुन्हा एकदा एक्स स्क्वेअर कॅन्सल होणार आणि आपल्याला उरणार काय बघा इथे हा जो एक्स स्क्वेअर आहे तो कॅन्सल झाला म्हणजे आपल्याला सेम जो प्रूफ होता आपला ते आपल्याला आन्सर ऑटोमॅटिकली मिळालं. काय मिळालं सी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2ax प्लस बी स्क्वेअर. आता फक्त त्यांनी इथे काय केलं की याची व्हॅल्यू जी आहे ओरिजिनल जी व्हॅल्यू आहे ती टाकली. ए बी स्क्वेअर इज इक्वल टू बी सी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर प्लस 2bc मल्टिप्लाय बाय सी. समजलं? येस मॅम. याला आपण काय आपण आता शोधलं हा जो त्यांनी सेकंड पॅरा दिला होता आता मी ब्ल्यू मध्ये जो दाखवतेय तो इन ट्रायंगल रिलेशन बिटवीन द साइड मॅम अपोजिट टू मला अक्यूट आवाजच नाही येते. side opposite to acute angle and the remaining two sides and relation of the side opposite to obtuse angle with the remaining two sides can be determined with the help of Pythagoras theorem. हे जे टोटल दिलं होतं ते आता मॅम आपण स्टडी केलं. अंडरस्टूड? येस मॅम. ओके. एनी डाऊट? नो मॅम. नो मॅम, नो डाऊट. Okay. Now one more theorem is there that we are going to see now. Just a minute. कोण नाव वाचेल रे थिअरमचं? मॅम मी वाचू का? कोण मी? मोक्षदा माने. ओके मोक्षदा बोल. मॅम मी वाचू का? त्रिकोण एबीसी मध्ये बिंदू एम हा बाजू बीसी चा मध्यबिंदू असेल तर AB चा वर्ग अधिक AC चा वर्ग बरोबर 2M चा वर्ग अधिक 2BM चा वर्ग. ओके ओके फाईन. आता तुम्हाला काय दिलेलं आहे आणि काय प्रूव्ह करायचंय हे कोण सांगेल? हँड रेज करू शकता तुम्ही. जो थिअरम आहे त्यामध्ये काय दिलेलं आहे आणि काय प्रूव्ह करायचंय. जसं मी प्रत्येक थिअरम मध्ये तुम्हाला सांगते की ही इन्फॉर्मेशन आपल्या जवळ आहे आणि हे आपल्याला प्रूव्ह करायचंय आणि त्यासाठी आपण काय काय करणार तसं कोण सांगेल की यामध्ये तुम्हाला काय प्रूव्ह करायचंय? मॅम मी सांगू का? मोक्षदा माने. एक मिनिट आधी आपण बघू अजून कोणाला ट्राय करायचंय का त्यानंतर मग तुला चान्स देऊ आपण. ओके एनीबडी एल्स वॉन्ट्स टू ट्राय? अजय. ओके भगवान बोल. मॅम मला तुमचा आवाजच नाही येते. ओके दत्ता माने. मॅम मॅम तिथं दिलेलं आहे पक्ष ती साध्य रचना लिहायची नंतर तिथं दिलेलं आहे म्हणजे काढायचं साध्य दिलेलं आहे काय करायचं ती AB चा वर्ग अधिक AC चा वर्ग बरोबर 2AM चा वर्ग अधिक 2BM चा वर्ग हे आपल्याला साध्य करायचं आहे. ओके व्हेरी गुड. पण मी काय विचारले की काय दिलेलं आहे आपल्याला त्रिकोण दिलाय. ठीक आहे त्रिकोण ABC हा मॅम दिलेला आहे. हा मी सांगू का? ओके सानिया बोल. मॅम आपल्याला त्रिकोण ABC दिलेला आहे आणि बिंदू M हा BC चा मध्यबिंदू आहे हे पण दिलेलं आहे आणि AB वर्ग आणि AC वर्ग बरोबर 2AM वर्ग अधिक 2BM वर्ग हे आपल्याला साध्य करायचं म्हणजे त्याची सिद्धता करून ते आपल्याला प्राप्त करायचंय. व्हेरी गुड व्हेरी करेक्ट सानिया देन मोक्षदा व्हेरी गुड. See here so what we have to do we have to do मॅम construction मॅम करायची आपल्याला. भगवान काय प्रॉब्लेम आहे तुझा? मॅम मला आवाजच नाही येते मॅम. संगीता मॅम
तुला मी बाकी बोललेलं कसं समजतंय मग? हॅलो. कॅमेरा ऑन कर तुझा. तुला बाकी कसा आवाज येतोय माझा आणि तेवढंच कसं ऐकायला येत नाहीये? सुरुवातीला तर तू आन्सर देत होता, तुला आवाज येत होता. हॅलो मॅम. ओके, मी काय करते, सगळ्यांचा आवाज म्यूट करते. काय होतं, थोडा तुमचा नेटवर्क इश्यू असल्यामुळे मग पूर्ण क्लास थोडा डिस्टर्ब होतो. तर आपण कंटिन्यू करू. ज्यांना स्क्रीन दिसत नाही त्यांनी आवाज ऐका आणि ज्यांना आवाज येत नाहीये त्यांनी थोडं वेट करा. नेटवर्क इश्यू तुमचा सॉल्व्ह झाल्यानंतर तुम्हाला ऐकायला येईल. ओके. अपोलोनियस थिअरम म्हणजे काय, की इथे पण तुम्हाला पायथागोरस थिअरमचा वापर करावा लागेल, जो ऑलरेडी आपण अक्यूट अँगल आणि ऑप्ट्यूस अँगल ट्रायंगल साठी यूज केला होता. ते थिअरम इथं वापरायचे आपल्याला. आता कन्स्ट्रक्शन काय केली बघा इथे, ड्रॉ सेगमेंट एडी परपेंडिक्युलर टू सेगमेंट बीसी. म्हणजे या बीसी ला एडी ही परपेंडिक्युलर आपण ड्रॉ केली, कन्स्ट्रक्ट केलेली आपण. म्हणजे आपल्याला नक्कीच कुठल्या तरी थेरमचा वापर करायचा आहे म्हणून आपण कन्स्ट्रक्शन केली. आता बघा इथे काय दिलंय त्यांनी, सेगमेंट एएम इज नॉट परपेंडिक्युलर टू सेगमेंट बीसी. हा जो एएम आहे तो परपेंडिक्युलर नाहीये. परपेंडिक्युलर कोणता आहे, एडी हा परपेंडिक्युलर आहे. मग आता यामध्ये जो एएमबी हा जो तुम्हाला दिसतोय, एएमबी हा आहे ऑप्ट्यूस अँगल ट्रायंगल. एएमबी म्हणजे या साईडचा डाव्या बाजूचा जो त्रिकोण आहे तो आहे विशाल कोन त्रिकोण. कारण जो एम अँगल इथे बनलाय तो 90 अंशापेक्षा जास्त आहे. आणि दुसऱ्या साईडला बघा एएमसी दॅट इज अक्यूट अँगल ट्रायंगल म्हणजे लघुकोन त्रिकोण आहे तो. कारण एएमसी हा 90 अंशापेक्षा छोटा कोन आहे. म्हणजे आता जे आपण पहिल्यांदा जे दोन प्रूफ बघितले त्याचा सेम उपयोग इथे करायचा आहे आणि आपल्याला आपलं फायनल आन्सर मिळेल. बघा कसं ते. इथे आता आपल्याला माहितीये यावेळी म्हणजे ऑप्ट्यूस अँगल जेव्हा असतो त्यावेळी आपल्याला स्टेटमेंट काय मिळतं, AB स्क्वेअर इज इक्वल टू AM स्क्वेअर प्लस BM स्क्वेअर आणि त्यानंतर प्लस 2BM मल्टिप्लाय बाय MD. हे आपण आधीच सिद्ध केलेलं आहे. ऑप्ट्यूस अँगल जे आपण आत्ता बघितला तो. म्हणजे हे झालं स्टेटमेंट नंबर 1. स्टेटमेंट नंबर 2 आपलं काय येणार, AC स्क्वेअर. हा AC स्क्वेअर म्हणजे आता लघुकोन त्रिकोण कन्सिडर करा. कोणता, हा AMC. तर यामध्ये AC स्क्वेअर जो आहे इज इक्वल टू AM स्क्वेअर प्लस MB स्क्वेअर. प्लस इथे येणार आहे, ओके इथे मी थोडस बोलण्यात वर खाली झालं. इथे आपण जो घेतलेला आहे AC स्क्वेअर, पहिल्यांदा विशाल कोन त्रिकोणाचं घ्यायचं, ते स्टेटमेंट आपलं स्टेटमेंट नंबर 1 झालं. त्याच्यानंतर स्टेटमेंट नंबर 2 आपल्याला हे मिळालं कोणतं, AC स्क्वेअर इज इक्वल टू AM स्क्वेअर प्लस MC स्क्वेअर मायनस 2MC मल्टिप्लाय बाय MD. हे झालं आपलं लघुकोन त्रिकोणाचं स्टेटमेंट. त्याच्यानंतर काय केलंय, ह्या लघुकोन त्रिकोणाचं स्टेटमेंट आहे असं ठेवलं, पण त्यामध्ये चेंज काय केला बघा. M हा मिड पॉइंट आहे म्हणजे जितकं अंतर B पासून M पर्यंत आहे तितकंच अंतर M पासून C पर्यंत आहे. याचाच अर्थ BM इज इक्वल टू CM. मग आता या स्टेटमेंट मधला जो CM होता हा त्याला फक्त आपण रिप्लेस केला MB ने आणि इथे जो CM होता त्याला पण MB ने रिप्लेस केला. इथे रिझन दिले बघा, हे 3 डॉट असतात त्याचं मीनिंग असतं म्हणून. म्हणून म्हणजे काय, रिझन आहे. BM इज इक्वल टू MC असं असल्यामुळं आपण ते स्टेटमेंट मध्ये व्हॅल्यू चेंज केल्या. आता त्यानंतर हे स्टेटमेंट नंबर 1 स्टेटमेंट नंबर 2 हे आपण ऍड केलं. काय करतोय बघा, स्टेटमेंट नंबर 1 हे जे स्टेटमेंट आहे ते आणि स्टेटमेंट नंबर 2 हे आपण ऍड केलं. मग ऍड केल्यानंतर काय येणार, डावी बाजू ऍड होणार पहिल्यांदा AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर. मग ती इथे दिसतीये तुम्हाला डावी बाजू. आता उजवी बाजू बघा,
AM 2 वेळा आहे म्हणजे येणार 2AM स्क्वेअर. पुन्हा इथं MB स्क्वेअर 2 वेळा आहे, याची ऍडिशन येणार 2BM स्क्वेअर. परंतु इथे काय आहे बघा, प्लस 2BM मल्टिप्लाय बाय MD आणि या स्टेटमेंट मध्ये आहे मायनस 2BM मल्टिप्लाय बाय MD. म्हणजे हे प्लस हे मायनस दोन्ही कॅन्सल होणार आणि उरणार ते फक्त 2AM स्क्वेअर प्लस 2BM स्क्वेअर. जो आपल्याला प्रूव्ह करायचा होता तो आपल्याला वरील दोन जे थिअरम होते त्याचा वापर करून इझिली आपण अपोलोनियस थिअरम प्रूव्ह केला. अपोलोनियस थिअरम काय असतो बघा, पुन्हा एकदा वरती फिगर दाखवते. जेव्हा कोणताही त्रिकोण दिला असेल त्यामध्ये जर मिड पॉइंट दिला असेल तर स्टेटमेंट काय येतं, AB स्क्वेअर म्हणजे एक बाजू, AC स्क्वेअर दुसरी बाजू म्हणजे AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू 2AM स्क्वेअर. म्हणजे मिड पॉइंटची जी रेषा आहे मध्यगा आपण म्हणतो त्याला, AM चा स्क्वेअर मल्टिप्लाय बाय 2 म्हणजे 2AM स्क्वेअर प्लस 2BM स्क्वेअर. म्हणजे हा जो BM आहे तो 2 टाइम्स त्याचा स्क्वेअर. आता मी तुमचा माईक ऑन करते म्हणजे मला कळेल तुम्हाला समजलं का अपोलोनियस थिअरम. समजलं का सगळ्यांना? येस मॅम. येस मॅम. येस मॅम, समजलं. येस मॅम. येस मॅम. येस काही मॅम. डाऊट आहे का यामध्ये? नाही मॅम. नो मॅम, नो डाऊट. ओके, मग आज आपण कोणते मॅम, कोणते हाच धडा theorem चालू बघितले? आहे आमच्या शाळेत. काय? हाच धडा चालू आहे. व्हेरी गुड. म्हणजे आता तुम्हाला इझी जाईल ना? येस मॅम. ओके, तर आता या थिअरमचा वापर करून आपल्याला काही एक्झाम्पल दिलेली आहेत. ती एक्झाम्पल पहिल्यांदा आपण सॉल्व्ड एक्झाम्पल एक बघू आणि त्याच्यानंतर नेक्स्ट क्लास पासून आपण एक्सरसाइज सॉल्व्ह करू. बघा, एक एक्झाम्पल दिलंय की एक फिगर दिली आहे ज्यामध्ये सेगमेंट PM हा मेडियन दिलाय. एक त्रिकोण दिलाय PQR, त्याचा PM हा मेडियन आहे आणि PM ची जी लांबी आहे ती दिली आहे 9, म्हणजे जी मध्यगा आहे त्याची लांबी दिली आहे 9 आणि PQ स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर दिलाय 290. म्हणजे इकडची एक बाजू इकडची एक बाजू यांच्या स्क्वेअरची ऍडिशन दिली आहे 290 आणि तुम्हाला शोधायचा आहे QR म्हणजे बेस जो आहे तो शोधायचा आहे. बघा, तर आता इथे आपण आकृती बघू. या आकृतीमध्ये PM हा आहे मेडियन म्हणजे मध्यगा, याचं अंतर दिलंय 9. त्याच्यानंतर त्यांनी PQ स्क्वेअर आणि PR स्क्वेअर ही जी व्हॅल्यू आहे इथे जी आहे ती दिली आहे 290 आणि तुम्हाला शोधायची आहे QR म्हणजे पूर्ण बेस तुम्हाला शोधायचंय. आता तुम्ही ऑलरेडी अपोलोनियस थिअरम पाहिलाय. काय आहे थिअरम? ज्यावेळी एक मिड पॉइंट दिलेला असतो एखाद्या अक्यूट अँगल ट्रायंगल मध्ये, त्यावेळी त्याच्या इतर दोन बाजूंची जी वर्गांची बेरीज आहे ती इज इक्वल टू असते मध्यगा जी आहे त्याचा वर्ग, पण तो 2 वेळा वर्ग प्लस जो खालचा पार्ट आहे बेसचा जो हाफ पार्ट आहे त्याचा वर्ग याला 2 वेळा गुणायचं. हा आपण अपोलोनियस थिअरम बघितला. याचा वापर आता आपण करायचंय. मग आता इथे स्टेटमेंट लिहिलं, त्याच्यानंतर PQ स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर याची व्हॅल्यू टाकली 290, देन 2PM स्क्वेअर. आता PM ची आपल्याला व्हॅल्यू माहितीये 9, मग 9चा वर्ग अधिक 2QM वर्ग म्हणजे 290 इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय बाय 81 म्हणजे 9चा वर्ग आहे 81 प्लस 2QM वर्ग. मग आता याचं मल्टिप्लिकेशन आलं 162. मग 162 आपण 290 मधून सबट्रॅक्ट केलं, त्याच्यानंतर आपल्याला आन्सर मिळालं इथं 120. पण हे 2 टाइम्स QM चा स्क्वेअर आहे 128. मग तो 2 आपल्याला या बाजूला घ्यायचा म्हणजे तो होणार डिव्हिजन म्हणजे QM स्क्वेअर हा मिळाला 64. पण आपल्याला QM नकोय, आपल्याला स्क्वेअर रूट काढावं लागेल म्हणजे QM मिळाला आपल्याला 8. पण इथे जो QM दिलाय इथे तो फक्त हाफ पार्ट आहे त्या बेसचा, कारण M हा मिड पॉइंट आहे. म्हणजे QR जर काढायचं असेल तर QM प्लस MR, मग QM आणि MR सेमच आहेत म्हणजे जितका QM आहे त्याला 2 ने गुणाकार केल्यानंतर आपल्याला QR मिळणार.
म्हणजे इथे दिलंय QR इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय बाय QM, दॅट इज 2 मल्टिप्लाय बाय 8, means we got the answer as a 16. Understood? येस मॅम. येस मॅम. ओके, तर आपण नेक्स्ट क्लासमध्ये काय करू की एक्सरसाइजचे जे क्वेश्चन्स आहेत पोलोनियस थिअरमशी रिलेटेड ते आपण बघू. आजचा होमवर्क एवढाच की जे आपण 3 थिअरम बघितले ते पुन्हा एकदा रीड करा, तुम्ही तुमची प्रॅक्टिस करा, म्हणजे आपल्याला नेक्स्ट क्लासमध्ये एक्झाम्पल सॉल्व्ह करायला इझी जाईल. ओके, मॅम ते आम्ही Okay, ma'am. ग्रुपवर लिहून पाठवतो. काय झालं मोक्षदा? ते ग्रुपवर लिहून पाठवतो आम्ही प्रमेय 3. ओके ओके ओके, पण स्वतः ट्राय करा, बघून लिहू नका. Yes, आधी ma'am. बघा एकदा, आणि जेव्हा तुम्ही स्वतः लिहाल ना त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की कुठे चुकतंय किंवा कोणती स्टेप तुम्हाला अजून वाढवून लिहावी लागेल, ते थोडं लक्ष द्या. ओके, ओके मॅम. चलो बाय बाय. मॅम. बाय मॅम. स्वीट ड्रीम. हो मॅम. बाय मॅम. गुड नाईट. बाय, गुड नाईट. मॅम. हा, स्वीट ड्रीम मॅम. ऍप्लिकेशनचा थेरम आहे का ना, पायथागोरस थेरम, हा हा. एक झाला आणि अपोलोनियस थेरम हा 2 झाला. अजून एक कोणता? अरे